नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर पहलगामची घटना आता जवळजवळ 6 महिने उलटून जायला वेळ आली. अशा वेळेला अफगाणिस्तानचे म्हणजे तालिबानांचे परराष्ट्र मंत्री हे भारतात आलेले आहेत आणि भारतात त्यांच्या अनेक काय त्या डिबेट झाले, चर्चा झाली, विचारविनिमय झाला, बैठका झाल्या. आणि मग ते देवबंद नावाचं जे उत्तर प्रदेशमध्ये एक मुस्लिम धर्मपीठ आहे, तिथे गेले होते. आणि तिथे त्यांना बघायला भेटायला अक्षरशः हजारो मुस्लिमांची गर्दी लोटली होती. आणि ते बघितल्यानंतर भाजपचे समर्थक, मोदींचे समर्थक मंडळी सुद्धा कमालीची विचलित झालेली आहे. हा काय प्रकार आहे की ज्या देवबंदवाल्यांना जिहादी म्हणून आम्ही हिणवत असतो, ज्यांच्यावर टीकेची झोड उठवत असतो, त्या देवबंद पीठामध्ये तिथे जे काही मरकज वगैरे आहे जमाते उलेमाचं, तिथे या अफगाणिस्तानमधून आलेल्या एका महत्वाच्या व्यक्तीला भारत सरकारने, मोदी सरकारने जाऊ कसं दिलं. आणि त्यामुळे स्वतःला अत्यंत कट्टर, कडवट हिंदुत्ववादी समजणारे आहेत, ते विचलित झाले तर नवल नाही. पण मित्रांनो, तुमची एक संघटना आणि चळवळ चालवणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातले डावपेच खेळणं, यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. आणि त्यामध्ये अनेकदा तुम्हाला आपल्याला प्रतिकूल शत्रू असं वाटणाऱ्या लोकांची सुद्धा त्यांच्या नकळत मदत घ्यावी लागते. तसं बघायला गेलं तर 15 ऑगस्ट 2021 अमेरिकेच्या सेना शेवटचा सैनिक अफगाणिस्तान सोडून निघून गेले. कंदारच्या बागराम विमानतळावरून शेवटचं अमेरिकन विमान उडालं आणि संपूर्ण अफगाणिस्तान हा परत तालिबानांकडे सोपून अमेरिकन सेना आणि मंडळी निघून गेली होती. त्याच वेळेला भारताचे सुद्धा अफगाणिस्तानात असलेले मुत्सद्दी आपला दूतावास गुंडाळून त्याला कुलूप ठोकून मायदेशी परत आले होते. आता अफगाणिस्तानमध्ये आपल्याला स्थान नाही. आणि बघता बघता 4 वर्षामध्ये आज अफगाणिस्तान हा भारताचा मित्र म्हणून त्यांचा परराष्ट्र मंत्री भारतात येतोय आणि तो पाकिस्तान विरुद्ध बोलतोय. 15 ऑगस्ट 2021 नंतर सर्वसाधारण जगभर हा समज होता की आता अफगाणिस्तान हा पाकिस्तानच्या घशात गेला. यापुढे पाकिस्तानच कठपुतळीसारखं अफगाणिस्तानातलं राजकारण खेळणार. परिस्थिती कुठे आली आहे बघा. आणि म्हणून या गोष्टी जरा समजून घेणं आवश्यक असतं. त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की ज्या तालिबानांना घडवणं किंवा त्याच्या आधीच्या मुजाहिदीन हा जो सोव्हिएट सेनेच्या विरोधात लढलेला फोर्स होता, तो घडवणं, त्यांना जिहादसाठी तयार करणं, त्यासाठी नवीन जिहादचं डॉक्ट्रिन तयार करणं, इथपर्यंतची कामं पाकिस्तानने केलेली होती. अर्थात त्यासाठी लागणारा खर्च अमेरिका देत होती. आणि जगभरच्या कुठल्याही मुस्लिम देशातल्या किंवा इतर देशातल्या मुस्लिम तरुणांना पाकिस्तानात आणून त्यांना जिहादसाठी लष्करी प्रशिक्षण देऊन अफगाणिस्तानात सोव्हिएत सेनेला हैराण करून सोडण्याचा उद्योग हा पाकिस्तानी भूमीवर चालू होता. खर्च अमेरिका करत होती. पण त्यातच पाकिस्तानची सगळी सामाजिक, राजकीय, प्रशासकीय घडी विस्कटून गेली होती. आज पाकिस्तान त्याचे परिणाम भोगतोय. पण असं असतं ना, जुगार खेळणारा असतो. अगदी तुम्हाला ते महाभारतातली गोष्ट आठवत असेल, युधिष्ठिरासारखा अत्यंत बुद्धिमान माणूस सुद्धा शकुनी मामाने
त्याला मोहात पाडला की द्रौपदीपणाला लाव आणि जिंकलास तर सगळं घेऊन जा, जे आम्ही जे तू हरलायस ते सगळं परत देऊ, द्रौपदीपणाला लाव. आणि युधिष्ठिरासारख्या बुद्धिमानाने ती चूक केली होती. ही जर एवढ्या मोठ्या हुशार माणसाची गोष्ट असेल तर सामान्य माणसं, राजकारणातली सामान्य माणसं अशा मोहामध्ये लोभामध्ये अडकत गेली तर नवल नाही. आणि म्हणून अमेरिकेकडून मिळणारी आधुनिक शस्त्रास्त्र, दारुगोळा, अधिक पैसा, या बदल्यात पाकिस्तानने आपली सगळी भूमी जणू काय जिहादींसाठी उघडी करून दिली होती. अफगाणिस्तानातून पळून आलेले निर्वासित, त्यातून तरुण तयार करायचे, त्यांना युद्धाचं प्रशिक्षण द्यायचं. वेगवेगळ्या अरबी देशातून आलेले लोक, इतर कुठल्या मुस्लिम देशातून आलेले लोक, त्यातून मुजाहिदीन तयार करण्यात आले. आणि एकदा सोव्हिएत फौजेने माघार घेतल्यानंतर मुजाहिदीन आणि त्यांच्यातले तालिबान यांच्यामध्येच हाणामारी सुरू झाली आणि त्यामध्ये पुढे परत तालिबानांचा विजय झाला. ही तालिबान मंडळी जी आहेत किंवा मुजाहिदीन होते, जिहादी होते, त्यांचं सगळं प्रशिक्षण पाकिस्तानने केलं होतं, पाकिस्तानी सेनेने केलं होतं. आणि म्हणून एवढासा म्हणजे 1.5-2 कोटी लोकसंख्येचा देश आहे, जवळजवळ बेचिरा उद्ध्वस्त झालेला अफगाणिस्तान असा देश आहे. पण त्या देशाला सुद्धा किंवा त्यातले जे लढवय्ये आहेत त्यांना आवरणं आज पाकिस्तानला अशक्य झालेलं आहे. ज्या वेळेला हा अफगाणिस्तानचा विदेश मंत्री भारतात आलेला होता त्याच वेळेला पाकिस्तानने त्यांच्या विरुद्ध घातपाती कारवाया करणाऱ्या TTP म्हणजे तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेला अफगाणिस्तान आश्रय देतो आणि त्यांचा म्होरक्या हा काबूलमध्ये लपून बसलाय म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने काबूलवर हवाई हल्ला चढवला. त्यात तो मेला की नाही हा वादग्रस्त विषय, पण त्याचा बदला म्हणून अफगाणिस्तानने, त्यांच्याकडे हवाई दल नसलं तरी ड्रोन्स आहेत, रॉकेट्स आहेत, मिसाईल आहेत, त्याचा वापर करून अक्षरशः पाकिस्तानी सेनेची दाणादाण उडवून दिलेली. TTP हे सुद्धा एक प्रकारे पाकिस्तानचंच अनवरस संतान आहे. तुम्ही जे काय अफगाणिस्तानसाठी लोक तयार करत होता, जगभरचे तयार करत होता, त्यात तुमच्याच काही कट्टर मुस्लिमांना, तरुणांना पाकिस्तानमध्ये अत्यंत कठोर शरिया लावावीशी वाटायला लागली आणि त्यातून तहरीके तालिबान पाकिस्तान ही संघटना उदयास आली. आणि आज तीच संघटना त्यांच्याबरोबर जवळ जवळ काम करताना पाकिस्तानचा बहुतांश प्रत्येक सैनिक हा मुस्लिमच असतो आणि त्यामुळे त्याला धर्मांध व्हायला वेळ लागणार नव्हता आणि त्याला तालिबान किंवा मुजाहिदीन व्हायला वेळ लागणार नव्हता, जिहादी व्हायला वेळ लागणार नव्हता. त्यामुळे जी पाकिस्तानी ब्रिटिश काळात तयार झालेली पाकिस्तानी सेना होती त्यांनी अफगाण तालिबान वगैरे तयार करता करता स्वतःलाच तालिबान करून घेतले. आणि आज ते आवरत का नाहीत हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर थोडं भारताकडे सुद्धा वळून बघितलं पाहिजे. 40 वर्षापूर्वी ज्या वेळेला श्रीलंकेमध्ये तमिळ वाघ नावाचा विषय हाताबाहेर जात होता, अशा वेळेला देशाचे पंतप्रधान राजीव गांधी, जे राहुल गांधींचे पिताजी आहेत, जन्मदाते आहेत, त्यांनी श्रीलंकेमध्ये नको ती ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा तमिळ वाघांचा अड्डा असलेल्या जाफनामध्ये श्रीलंकन सैन्याने कोंडी केली तर तिथल्या दहशतवाद्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी फूड पॅकेट्स वगैरे हवाई दलातर्फे टाकण्यात आली आणि त्याबद्दल जगातून प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या, रिॲक्शन आल्या. तेव्हा तेच पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेबरोबर हातमिळवणी केली आणि श्रीलंकेमध्ये भारतीय सेनेला शांती सेना म्हणून पाठवायची
आणि अतिरेक्यांना शरण यायला भाग पाडायचं, तमिळी वाघांना आणि श्रीलंकन सरकारमध्ये समेट घडवून आणायचा. त्यासाठी दोन्ही बाजूंना समजावण्यासाठी आणि शस्त्रसंधी करण्यासाठी जी भारतीय सेना गेलेली होती, त्यामध्ये भारताच्या जवळजवळ 1600-1700 सैनिकांना बलिदान द्यावं लागलं. आज पुलवामा उरी झाल्यानंतर तोंड वर करून जे काँग्रेसी बोलतात, त्यांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की IPK म्हणजे इंडियन पीस कीपिंग फोर्स म्हणून 80च्या दशकामध्ये जी सेना श्रीलंकेत पाठवण्यात गेली होती, ते 1600-1700 लोक भारतीय सैनिक कशासाठी बलिदान त्यांनी केलं? राजीव गांधींच्या अतिरेकी शहाणपणाची किंमत 1600 सैनिकांना मोजावी लागली होती. आणि अखेरीस तमिळी वाघांना आवर घालणं अशक्य आहे आणि शांतता प्रस्थापित करणं अशक्य आहे असं दिसल्यावर ती सगळी भारतीय सेनेच्या ज्या तुकड्या श्रीलंकेला पाठवल्या होत्या त्या परत आणल्या गेल्या. दरम्यान 1600 लोकांचा बळी गेला होता. पण प्रश्न असा आहे की इतकी सुसज्ज असलेली भारतीय सेना ही तमिळी वाघांसमोर शस्त्र खाली ठेवण्या इतकी किंवा माघार घेण्या इतकी शरणागत का झाली? थकली का? हरली का? त्याचं उत्तर आज आपल्याला पाकिस्तानमध्ये बघायला मिळते. तमिळी वाघांना तमिळी सरकार विरुद्ध बंडखोरी करण्यासाठी जे सशस्त्र लढे करायचे होते, त्यासाठी भारतीय सेनेनेच इंदिरा गांधींच्या जमान्यापासून तमिळी वाघ जे श्रीलंकेच्या उत्तर भागातले जाफना भागातले तमिळी आहेत, त्यांना श्रीलंकेच्या सत्तेविरुद्ध भडकवून त्यांना सशस्त्र बंडासाठी उभं करण्याची जे राजकारण इंदिरा गांधी खेळल्या होत्या, त्यामुळे त्या सगळ्या तरुणांना प्रशिक्षण देणारी भारतीय सेना होती. गोरिला वॉर, गनिमी कावा वगैरे आपण म्हणतो ना, ते गोरिला वॉर हे तमिळी वाघांना भारतीय सेनेने शिकवलेलं होतं. कुठे सैन्याला घातपात करायचा, कसा करायचा, आणि तेच त्यांचं प्रशिक्षण शेवटी भारतीय सेनेवर शांती सेना गेल्या म्हणून गेल्यावर उलटलं होतं. कारण भारतीय सेना आपल्यावर चाल करून आली तर कुठले कुठले डावपेच खेळेल, कुठे कुठे सापळे लावले जातील, हे तमिळी वाघांना माहिती होतं. कारण त्यांनी भारतीय सेनेकडूनच प्रशिक्षण घेतलं होतं. आणि त्यामुळे कसलीही शांतता प्रस्थापित न करता भारतीय सेनेला चिडीचूप पराभूत स्वरूपामध्ये मायदेशी परत यावं लागलं. आणि आज तीच अवस्था अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी सेना यांच्या बाबतीत झालेली आहे. काय बोलला होता पहलगामच्या 2 आठवडे आधी पाकिस्तानचा जनरल असीम मुनीर? काय म्हणाला होता? ये 1500 2000 लड़के क्या हमको हमारी सेना को हरा सकते हैं, हमारे आर्मी को हरा सकते हैं, हम ट्रेंड आहे वगैरे वगैरे वगैरे. अरे पण त्यांना तुम्ही ट्रेंड केलेलं, शिकवलेलं आहे आणि ते शिस्तबद्ध संघटित नाही आहेत. शिस्तबद्ध सेना आणि दंगलीत उतरलेला अराजक माजवणारा दंगलखोर यामध्ये फरक असतो. आणि म्हणून आज पाकिस्तान हा मुठभर तालिबानांसमोर हैराण परेशान झालेला दिसतो. त्याचं नेमकं कारण ते आहे. कारण पाकिस्तानी सेना कुठले कुठले डावपेच खेळे हे त्या जिहादींना तालिबानांना पक्क माहिती आहे. त्यांनाच काश्मीरमध्ये भारत सरकारला हैराण करण्यासाठी पाकिस्तानी सेनेने वापरलेलं आहे. अगदी कारगिल युद्ध असो, सियाचेन, त्या सगळ्या भागामध्ये, व्याप्त काश्मीरामध्ये प्रत्यक्ष आपण लढायचं नाही आणि या तालिबान, जिहादी, तोयबा यांना पुढे करायचं. हे जे घाणेरडं राजकारण युद्ध क्षेत्रामध्ये, सुरक्षा क्षेत्रामध्ये पाकिस्तानने आणलं, तेव्हा याच तालिबानांचा, प्रशिक्षण घेणाऱ्या तालिबानांचा, तोयबांचा वापर पाकिस्तानी सेनेने भारताच्या विरोधात काश्मीर जवळ केलेला आहे, भारताच्या काश्मीर मध्ये केलेला आहे. भारताच्या काश्मीरमध्ये 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 केलेला आहे.
आणि त्यामुळे डावपेच काय असतात, पाकिस्तानी सेनेचे डावपेच काय असू शकतात याची इत्थंभूत माहिती आजच्या तालिबानांकडे आहे. आणि ते आता एक स्वतंत्र देश आणि सरकार झालेले आहे. त्यामुळे पाकिस्ताननी तालिबानांची वाकडं घ्यायला नको होतं, अरेरावी करायला नको होती, ती केली. आणि जेव्हा तुम्ही त्यांना हिणवताय तेव्हा आता तालिबान तुमच्यावर उलटलेले आहेत. ते मुठभर असतील, पण ज्या तालिबानांनी किंवा मुजाहिदीनांनी आणि अफगाणांनी सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या जगातल्या दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या महाशक्ती होत्या, सुपर पॉवर होत्या, त्यांना देखील धडा शिकवून दाखवलेला आहे. अफगाणिस्तानची संपूर्ण लोकसंख्या नसेल एवढी लोकसंख्या किंवा एवढं संख्याबळ हे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महाशक्तींच्या सैन्य बळाची संख्या होती. तरीही त्यांना कुठलीही आधुनिक शस्त्रास्त्र हाताशी नसताना अफगाण तालिबान आणि मुजाहिदीन भारी पडलेले आहेत. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या तुलनेमध्ये अमेरिकन सेना, पाकिस्तानी सेना म्हणजे चिरकुट आहे, चिरकुट. दीर्घकाळ 8-10 वर्ष तरी सोव्हिएत आणि जवळजवळ 15-20 वर्ष अमेरिकन सेना ही अफगाणिस्तानला आपल्या मुठीत आणू शकली नाही. घातपाती कारवाई समोर शिस्तबद्ध सेना लुळी बांगडी पडते, त्याचं हे कारण आहे. आणि म्हणूनच तालिबानांची सत्ता आली म्हणजे आता काय अफगाणिस्तान आपलाच आहे या भ्रमात पाकिस्तान होता. पण त्या भ्रमामध्ये ज्या वेळेला कालपर्यंत दोस्त म्हणून तुम्ही होता, तुम्ही आज मालक बनायचा जो आव आणलात, त्यांनी अफगाण हे अत्यंत स्वाभिमानी असतात आणि त्या स्वाभिमानाच्या बळावर त्यांनी जर 30-40 वर्ष युद्ध करून दोन महासत्तानं उखडून टाकलं, त्याच्या समोर पाकिस्तान म्हणजे की झाड की पत्ती. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना जर अशा गनिमी आणि गोरिला वॉर मध्ये तुम्हीच प्रशिक्षित केलेलं आहे, तर तुम्ही कुठच्या वेळेला कुठचे डावपेच खेळाल. सोव्हिएत सोव्हिएत सत्तेचं, सोव्हिएत फौजेचं हल्ला करून लढाऊ विमान आलं तर काय करायचं, हे त्या तालिबानांना मुजाहिदींना पाकिस्तानी सेनेने शिकवलेलं होतं. तर तुम्ही हवाई हल्ला करायला गेलात तर त्याला उत्तर कसं द्यायचं आणि त्याचा बदला कसा घ्यायचा हे सुद्धा पाकिस्तानी सेनेनेच तालिबानांना शिकवलेलं आहे. आणि आता गुरुची विद्या गुरुला फळणं म्हणतात, तशी अवस्था आलेली आहे, तशी अवस्था आली. आणि म्हणून दिसायला अफगाणिस्तान हा मला वाटतं 1.5-2 कोटीचा देश असेल लोकसंख्येने. आणि त्यांचे लढवय्ये तुम्ही म्हणाल तर ते सुद्धा 1,00,000-2,00,000 सुद्धा मिळतील की नाही अवघड आहे. पण वेळ आली तर प्रत्येक घरातून एक जिहादी मरायला तयार असतो. आणि हीच काहीशा माणसाळलेल्या पाकिस्तानची अडचण आहे. पाकिस्तानातला प्रत्येक नागरिक बडबड खूप करेल, हमारा जज्बा है, लढायला उतरणार नाही, शेपूट घालून पळून जाईल. अफगाण लढतात. आणि म्हणून मुठभर तालिबान सुद्धा पाकिस्तानला भारी पडलेत. याचं एकमेव कारण आता इतक्या वर्षांनी गुरुची विद्या गुरुला फळते आहे. जे शिकवलं, जे पेरलं अफगाणिस्तानात, ते उगून आता पाकिस्तानी सेनेच्या अंगावर येते. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.